मित्रांनो, आयुर्वेदामध्ये लवंग खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटी कार्सिनोजेनिक असे अनेक गुणधर्म लवंगमध्ये आढळतात. बहुगुणकारी असलेले लवंग पुरुषांसाठी तर विशेष लाभदायक मानले जाते, कारण पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी तसेच त्याच्यातील प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी लवंग मदत करते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नियमित लवंग खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात, लवंग किती प्रमाणात खायला पाहिजे, तसेच लवंगचे अतिसेवन केल्यास काही दुष्परिणाम होतात का ते जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा आजचा हा व्हिडिओ आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा. चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या किचनमध्ये अनेक मसाले असतात. या मसाल्यांचे अनेक फायदे असतात, म्हणूनच आपल्या स्वयंपाकात त्यांना महत्त्वाचे स्थान असते. याने जेवणाची चवही वाढते. या मसाल्यांतील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लवंग. लवंग हा आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध मानला जातो. लवंगाचे सेवन केल्यास शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅंगनीज, कार्बोहायड्रेट आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. लवंगात दाहक विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सूज कमी होते. सांधेदुखीमध्ये लवंग खूप फायदेशीर आहे. लवंगात युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे फ्री रॅडिकल्स, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी करते. लवंग पोटातील अल्सर कमी करते आणि पोटाच्या आवरणाचे रक्षण करते. लवंगमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यास मदत करते. यकृताच्या कार्यास लवंग प्रोत्साहन देते. दातदुखीपासून देखील यामुळे आराम मिळतो. लवंगात अँटीबॅक्टेरियल गुणांसह अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे निरोगी दातांसाठी उपयोगी ठरतात. दातदुखीच्या बाबतीत लवंगाप्रमाणेच त्याचे तेल सुद्धा उपयोगी ठरते. तोंडाच्या आरोग्यासाठी लवंग खूप फायदेशीर आहे. लवंगाचा वापर हिरड्यांना रोग, प्लेग किंवा बायोफिल्मपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. जर अचानक तुमचा दात दुखत असेल आणि तुम्हाला कोणत्याही गोळ्या व पेनकिलर औषधे खायची इच्छा नसेल, तर ताबडतोब दुखत असलेल्या दाताजवळ लवंगाचा तुकडा दाबा. ही समस्या जीवाणूंवर प्रभावीपणे मात करून दातदुखी बरी करते. तसेच मित्रांनो, जर रोज सकाळी उठल्याबरोबर लवंग चघळण्याची सवय लावली तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. लवंगातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात, ज्यामुळे रोगांशी लढण्यास मदत होते. रोज सकाळी लवंग चावून खाल्ल्यास तोंडातील जंतू मरतात आणि तोंडाची दुर्गंधी निघून जाते. लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून देखील लवंगाचा वापर करता येतो. लवंगामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम तसेच मिनरल्स यांसारखी खनिजे आढळतात. ही खनिजे आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जातात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी नियमितपणे लवंगाचे सेवन केले पाहिजे. प्रामुख्याने लवंगात रक्तदाब नियंत्रित करणारे घटक असल्याने लवंग उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. खोकला असेल तर मध आणि लवंग हे उत्तम उपाय आहेत. साधारणतः 7 ते 8 लवंगा घ्या आणि गरम तव्यावर हलक्या हाताने भाजून घ्या. लवंग थंड झाल्यावर बारीक पावडर करून घ्या आणि यामध्ये 3 ते 4 चमचे मध घाला. थोडे गरम करून घ्या आणि आता सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी प्रत्येकी 1 चमचा खा. यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका. यामुळे खोकल्यापासून त्वरित आराम मिळेल. लवंगात अनेक एन्झाईम असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात. लवंग पोटदुखी, गॅस आणि पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 लवंगा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. रात्री लवंग खाल्ल्याने डोकेदुखी, बद्धकोष्ठता, पोटदुखी, श्वसनाचे आजार, श्वासाची दुर्गंधी, खोकला आणि सर्दी, सूज, त्वचारोग इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासही लवंग खूप फायदेशीर आहे. याशिवाय यकृत आणि पचन संस्थाही निरोगी ठेवते. कमकुवत रोग प्रतिकारक शक्ती असलेले लोक देखील रात्रीच्या वेळी लवंगाचे सेवन करू शकतात. लवंगामध्ये व्हिटॅमिन सी, झिंक नामक पोषक तत्वांमुळे शरीरातील इम्युनिटी वाढते. अनेकदा संपर्कजन्य रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. लवंग खाल्ल्याने लिव्हरचे देखील आरोग्य सुधारते. सकाळच्या वेळेस लवंग खाल्ल्यास वाताच्या समस्येपासून आराम मिळतो. लवंग रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात गुणकारी आहे. लवंगमधील युजेनॉल कर्करोगासारख्या गंभीर आजारांना रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते. चुकीच्या जीवनशैलीमुळे पुरुषांमधील शुक्राणूंच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत ती सुधारण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. लवंगामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, तेव्हा हे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
मित्रांनो, लवंगाचे तेल सांधेदुखीपासून आराम देते. हे स्नायू आणि संधिवात वेदना देखील कमी करते. हे तेल लावल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात. लवंगाच्या तेलात ऑलिव्ह ऑइल मिक्स करून दुखत असलेल्या भागाची मालिश करा. दिवसातून अनेक वेळा तुम्ही हे करू शकता. लवंग चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. यासाठी कोणत्याही फेसपॅकमध्ये लवंग पावडर, बेसन आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास समस्या दूर होईल. यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाते. लवंग अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असते, ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम कमी होण्यास मदत होते. बेसन नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते, तर मध त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते. मात्र लक्षात ठेवा की लवंग पावडर कधीच डायरेक्ट चेहऱ्यावर वापरू नका. तेव्हा मित्रांनो, केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नव्हे तर अनेक समस्यांवरील उपाय म्हणून देखील लवंग वापरता येते. लवंगचा नियमित वापर अनेक प्रकारे फायदेशीर असतो, परंतु त्याचे जास्त सेवन केल्यास काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. लवंग खाताना काही पथ्ये पाळणे देखील आवश्यक आहे. लवंगचे अधिक सेवन केल्यास पोटात आणि छातीत जळजळ किंवा अतिसार होऊ शकतो. लवंग रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते, त्यामुळे मधुमेही रुग्णांनी त्याचे सेवन नियंत्रित ठेवावे. लवंगमधील युजेनॉलचे जास्त सेवन यकृताला विषारी बनवू शकते. काही लोकांना लवंगाच्या सेवनामुळे त्वचेची जळजळ किंवा श्वसनाच्या समस्यांसारख्या ॲलर्जीचा अनुभव येऊ शकतो. लवंगाचे सेवन करण्यापूर्वी, विशेषतः जर तुम्हाला कोणतीही आरोग्य समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी 2 आठवडे आधीपासून लवंग घेणे बंद करा, कारण ते रक्त गोठण्यास मदत करू शकते. लवंग तेलाचा वापर करताना योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करावा, कारण जास्त प्रमाणात वापरल्यास ते विषारी होऊ शकते. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक टिप्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.